स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। आईआरबी जवान की दिल का दौरा पड़ने से मौत, सरकारी सम्मान के साथ दी गई आखिरी विदाई। चरचान तालुका बरडोल ग्राम निवासी 42 साल राजकुमार लक्ष्मण गोटियाल पुलिस कर्मचारी बीजापुर जिला इंडियन रिजर्व बटालियन पुलिस इलाका तरबियत के लिए पिछले 4 महीनों से झारखंड राज्य में ट्रेनिंग गए थे, जहां दिल का दौरा पड़ने से इनकी मौत हो गई। इनके पार्थिव शरीर को इनके आबाई वतन बरडोल लाया गया, जहां सरकारी सम्मान के साथ अंतिम विदाई दी गई। इस सिपाही को इस मौके पर एमएलए देवानंद चौहान, चरचान तहसीलदार सुरेश, पुलिस विभाग के अधिकारी, बीजेपी नेता उमेश कारजोड़ और कई सियासी समाजी नेताओं के अलावा गांव के लोगों ने आखिरी सलामी देकर इस सिपाही के परिवार को दिलासा दिया। शांत ರೀತಿಯಿಂದ ಅಂತಿಮ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆಯಬೇಕು। ಅಂತಿಮ ದರ್ಶನ ಆದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಬರಡೋಲ್ ಗ್ರಾಮದ ಅದೇ ರೀತಿ ಎಸ್ಪಿ ಸಾಹೇಬರ ಈ ಪುಷ್ಪವನ್ನು ಸೈನಿಕರಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿ ಅವರಿಗೆ ಅಂತಿಮ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ। ಉಮೇಶ್ ಕಾರ್ಯ ಸಾಹೇಬರು ಮಾಜಿ ಸೈನಿಕರಿಗೆ ಹಾಗೂ ನಿವೃತ್ತ ಸೈನಿಕರಿಗೆ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದ ಶಿವಸೇನಗುರುಬರಾದ ಸೀತಾ ವೀರಯೋಧನಿಗೆ ಪುಷ್ಪ ಸಮರ್ಪಿಸುವ ಮೂಲಕ ಅಂತಿಮ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆರ್ಬಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಈಗ ರಾಜಶೇಖರ್ ಗೊಟ್ಟಾಳಿ ಅವರಿಗೆ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ ಅಂತೂ ಎಲ್ಲರೂ 2 ನಿಮಿಷ ಮೌನ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು। ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳ್ರಿ। ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕ್ರಿ, ಏನ್ ಅನ್ನಿಸ್ತದ ಎಲ್ಲಾನೇ ನನ್ನ ಮುಣಗ್ದಂಗ ಮಿಲ್ಟ್ರಿಯಾಗ 20 ವರ್ಷ ಮಾಡ್ಯಾರಿ, ಇದು 2ನೇ ವರ್ಷ ಚಾಲು ಐತ್ರಿ, ಮುಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರಿ ಇದು ಸಾಯರ್ಬಿ ಪೊಲೀಸ್ರಿ ಅವರು। ಇನ್ನು 4 ತಿಂಗಳು ಮುಗಿತು, ಇನ್ನು 2-4ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಟ್ರೈನ್ ಬುಕ್ ಆಗ್ಯದ, 6ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬರ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಅವರು ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ತಿದ್ದಿ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ಲಾತಿದ್ರಿ ಬರ್ತೀವಾರ ಅಂತ ಹೇಳಿ। ಇದು ಏನತ್ ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ಬಿಡ್ರಿ ನಾವು ನಮ್ಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಬಯಸ್ತೀರಿ ಮೇಡಮ್? ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಬಯಸ್ತೀರಿ ಮೇಡಮ್? ಅವ್ರು ಸರ್ಕಾರದಾಗ ಆರ್ಮಿಯಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಬಯಸ್ತೀರಿ? ಮಿಲ್ಟ್ರಿಯಾಗಿದ್ದಾಗ್ರೆ ಸಾಯ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರಿ ಅವ್ರು ಇದ್ದಾಗ್ರೆ। ಪೊಲೀಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ಬಂದು ಮತ್ತೆ ಅದು ಸೇವೆ ಅದೇ ಇದ್ರಾಗಿ ಇದು ಆದ್ರಿ ಅವರು। ಇದಕ್ಕಿಂತ ಇನ್ನೇನು ಹೆಚ್ಚು ಹೇಳಿದ್ರು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ಬಯಸ್ತೀರಿ? ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಬೇಡಿಕೆ ಏನ್ರಿ? ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ಬಯಸ್ತೀರಿ? ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣ ಏನು ಬಯಸ್ತೀರಿ? ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನು ಬಯಸ್ತೀರಿ? ದೇಶಕ್ಕಾಗಿ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದಾರ ಅವರು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಿಲಿಟರಿ ಅವರಿಗಂತೂ ಬಿದ್ದಕ್ರಂತೂ ಅವರಿಗೆ ಮಿಲಿಟರಿ ಆಗಿದ್ದಕ್ರೆ ಇರ್ತೈತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಿಮ್ಮತ್ ಹೊರಗೆ ಬಂದ್ ಬಳಕ ಅವ್ರಿಗೆ
ಯಾರು ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅದು ಮಾತ್ರ ಖರೆ ಮನ್ಯಾಗನು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಹೊರಗಿನವರು ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಹೊರಗೆ ಬಂದ್ ಬಳಕ್ರೆ ಸ್ಟೇಟ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಇದು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ಯಾವ್ದೋ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಬಯಸ್ತೀರಿ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಏನು ಪ್ರಶಸ್ತಿ ಬೇಡಂಗಿಲ್ಲ ನನ್ನ ಗಂಡ ಇದ್ದಾಗ ದೇಶ ಸೈನಿಕರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಲೆ ಕೊಡು ಅಂತ ನಿಮ್ಮ ಆಸೆ. ತಮ್ಮ ಹೆಸರು भारती राज क्या हुआ कितने साल से उन्होंने मिलिट्री में काम कर रहे हैं? सर पहले मैं राजकुमार पटेल इनको सलाम करना चाहता हूँ क्योंकि ये भारतीय सेना में 20 साल से वो नौकरी करने लगे हैं। 20 साल तक उन्होंने ये हमारे माँ बाप बच्चे सब छोड़ के वो अपने घर दार सब छोड़ के 20 साल तक वो भारतीय सेना में नौकरी करे हुए और ये 3 साल तक IRB में नौकरी करके और भी वो नया नौकरी के वास्ते ट्रेनिंग के वास्ते गए थे, ट्रेनिंग देने के लिए गए थे। ट्रेनिंग देकर वहाँ सुबह सुबह में जॉगिंग करते वक्त उनको ये हार्ट अटैक हुआ है। इसके लिए हमारे राज्य सरकार होंगे और सेंट्रल सरकार होंगे उस घर के लिए कुछ तो मदद करना और वो बच्चे छोटे छोटे बच्चे हैं, औरत है, उनके लिए एक नौकरी का इंतज़ाम भी करना। इसके लिए हमारी दरख्वास्त है माँ बाप को भी कोई तो उनका परिवार का इंतज़ाम भी करना। इसके लिए हम सब बॉडल गांव के रहवासी का ये गांव के पूरे लोगों का एक आमंत्रण है। कौन से गाँव में? ये बॉडल गांव है बीजापुर जिला जड़चन तालुका। तुमने कब मालूम है उनका डेथ लेवल का? हमने डेथ हुए को कल सुबह 10 बजे मालूम हुआ। 10 बजे मालूम होने के बाद सब लोगों मिलके उनका बॉडी लाने का इंतज़ाम भी करे। बॉडी भी अच्छी तरह आया है बॉडल को। उनके वजह सरकार क्या बोलना चाहिए, क्या बोल सकते हैं सरकार क्या बोलती है? सरकार को हम ये मानने रखना चाहते हैं कि ये परिवार इस गांव का परिवार बहुत गरीब परिवार है। ये गरीब परिवारों को कुछ तो एक वो उस परिवार के लिए एक नौकरी जैसा उन हमारे देश के वास्ते अपना पूरा जान माल वक्त लगाए हैं, वो उसी तरह उनके बच्चों के वास्ते एक नौकरी का इंतजाम करना उनका मैं सरकार को ये आमंत्रण करना चाहते हैं। इमाम साहब हनमुर्गी बड़ोल गाँव। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।